उन्हाळ्याचे दिवस आणि अशा वेळी आपल्या हातात कोणी थंडगार पाण्याचं ग्लास दिलं तर जीव अगदी सुखावल्यासारखा होतो. आमच्या घरी हे कैरीचं पन्ह दरवर्षीच्या उन्हाळ्याच्या महिन्यात आवर्जून अनेकदा बनवलं जातं. कारण त्या त्या सीझनप्रमाणे पारंपरिक पदार्थ किंवा पेय ही बनवली गेलीच पाहिजेत, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीला हे सगळं अवगत असावं असं माझं वैयक्तिक मत आहे. असो, तर बरं का, हे कैरीचं पन्ह बनवताना आधी कैरी स्वच्छ धुवून मग एका पातेल्यात पाणी घालून त्यात कैरी घालून 15 ते 20 मिनिटं उकळून घ्यायचं. थोडं थंड झाल्यावर साल काढून त्यातला गर काढून घ्यायचा. आता एका टोपात कैरीचा गर, चवीप्रमाणे साखर आणि थंड पाणी घालून छान ढवळून घ्यायचं. नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ, जिरं पावडर, लाल मिरची पावडर, वेलची पावडर घालायची आणि थंडगार पन्ह ग्लासात ओतून वरून पुदिन्याची पानं घालून मस्तपैकी पन्ह्याचा आस्वाद घ्यायचा. काही जण हा कैरीचा गर मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट करतात. अर्थात आम्हीही करतो, पण मला थोडंसं दाटसर असं आणि पन्ह पिताना तोंडात तो कैरीचा गर फील करायला आवडतो. तुम्हीही अशा पद्धतीने पन्ह करून पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, आनंदी राहा.